नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14चे या व्हिडिओमध्ये 3 प्रश्न सोडवणार आहोत। नंतरचे प्रश्न आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवू। या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही प्रश्न सोडवणार आहोत। सोडूया। पहिल्या प्रश्नामध्ये चूज द राइट ऑप्शन्स। द एचसीएफ ऑफ 120 अँड 150 इज 4 ऑप्शन्स दिलेले आहे आपणास। तर 120 आणि 150 यांचा एचसीएफ किती येतो ते आपणास या 4 ऑप्शन्समधून फाइंड आउट करायचं आहे। जर ह्या दोन्ही संख्येला या ऑप्शनपैकी भाग जात असेल पूर्ण भाग, तर तो एचसीएफ होईल, कारण तो नंबर त्या नंबरचा फॅक्टर होऊन जाईल। आता 30 ने 120 ला भाग जातो आणि 150 ला जातो। 45 ने या दोन्ही नंबरला कंप्लीट भाग जात नाही आहे। 20 ने फक्त 120 ला भाग जाईल, 150 ला भाग जाणार नाही, त्यामुळे 20 येणार नाही। 120 ने 120 ला डिवाइड करता येईल, पण 150 ला करता येणार नाही। फक्त हा नंबर असा आहे 30 की या नंबरने या नंबरलाही भाग जातो। समजा 120 ला ह्या 30 ने डिवाइड करता येते, म्हणजे 3/4 चा भाग, आणि 150 ला 5 चा भाग, म्हणजे पूर्ण भाग जातो। हाच नंबर एक असा आहे, म्हणून आपला ऑप्शन्स काय आहे 30, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन्स हा आपला पर्याय बरोबर आहे। सेकंड, द एचसीएफ ऑफ दिस पेअर्स ऑफ नंबर इज नॉट 1। खाली पेअर दिलेले आहे, ह्या 4 पेअरमध्ये एचसीएफ 1 कोणत्या पेअरचा नाही आहे ते आपणास फाइंड आउट करायचं आहे। 13 आणि 17 याचे जर आपण फॅक्टर काढले तर कॉमन फॅक्टर काहीच नाही, म्हणून याचा एचसीएफ 1च होईल। हा एचसीएफ इक्वल टू 1 येईल या दोन संख्येचा। 29 आणि 29 हा प्राईम नंबर आहे, आणि मग या दोन्ही नंबरमध्ये कॉमन फॅक्टर कोणताच येणार नाही आहे, त्यामुळे याचा एचसीएफ इक्वल टू 1 येईल। पण 40 आणि 20 यांचा एचसीएफ 1 येणार नाही, कारण कॉमन फॅक्टर येतील। कॉमन फॅक्टर 40चे आपण काढले, हे 40चे येतील, आणि 20चे जर फॅक्टर घेतले आपण, याच्यात फॅक्टर आहेत कॉमन, 2 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, म्हणून याचा एचसीएफ 1 येणार नाही आहे। एचसीएफ या स्पेअरचा किती येईल मग? 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, म्हणजे 2 2 2 आणि 5 5, 2 × 2 × 5 20, हा एचसीएफ 20 येईल। आणि 14 आणि 15 हे दोन नंबर कसे आहेत? कॉन्सिक्युटिव्ह आहेत, म्हणजे नॅचरल नंबर आहेत, आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत 14 आणि 15, त्यामुळे यांचा एचसीएफ 1च असतो। कोणत्याही दोन नंबर जर क्रमवार येत असतील तर त्यांचा एचसीएफ 1 असतो। समजा 29 30 यांचा एचसीएफ 1च, 41 42 यांचा एचसीएफ 1च, 42 लगेच येणारी संख्या 43 यांचा एचसीएफ 1च। तसं 14 आणि 15 या क्रमवार येणाऱ्या दोन संख्या असल्यामुळे एचसीएफ 1 आहे। याही संख्येचा एचसीएफ 1 आहे, या पेअरचा एचसीएफ 1 आहे, पण या पेअरचा एचसीएफ 1 नाही, वेगळा आलेला आहे 20, त्यामुळे एचसीएफ ऑफ दिस पेअर्स ऑफ नंबर्स इज नॉट 1। नॉट 1 असणारा आपला ऑप्शन्स कोणता आहे? 3, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे। 40 आणि 20 यांचा एचसीएफ 1 येत नाही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम 14 अँड 28। एचसीएफ काढायचा आहे आणि एलसीएम काढायचा आहे। 14 आणि 28 या दोन्ही संख्यांचे आपण कंबाईन फॅक्टर घेऊ। या दोन्ही संख्येला आपणास 2 ने डिवाइड करता येईल, 7 आणि 14 होईल। या दोन्ही संख्येला 7 ने डिवाइड करता येईल। तर आता एचसीएफ काय होईल? 2 × 7, कारण 2 ह्या दोन्ही संख्येत कॉमन होता, 7 दोन्ही संख्येत कॉमन होता, म्हणून एचसीएफ येईल 2 × 7 म्हणजे 14, आणि एलसीएम किती येईल? एलसीएम या ए नंबर्स गुणिले हे नंबर, 2 × 7
इंटू 2 28. एस सी एफ आपला या दोन संख्यांचा एस सी एफ 14 आलेला आहे आणि एल सी एम आलेला आहे 28. म्हणजे 14 आणि 28 यामध्ये रिलेशन काय आहे? 14च्या मल्टिपलमध्ये 28 आहे. त्यामुळे लोएस्ट नंबर हा आपला एस सी एफ आलेला आहे आणि हायेस्ट नंबर हा आपला एल सी एम आलेला आहे. कारण 28 इज अ मल्टिपल ऑफ 14, हेन्स एस सी एफ इक्वल टू 14 अँड एल सी एम इक्वल टू 28. नेक्स्ट 32 आणि 16 यामध्ये पण 16 आणि 32 हे जर रिलेशन आपण पाहिलं तर 32 इज अ मल्टिपल ऑफ 16. त्यामुळे एस सी एफ किती येईल आपला? 16 येईल आणि एल सी एम 32 येईल या दोन नंबरचा. तरी आपण कॅल्क्युलेट करू. 32 आणि 16 या दोन नंबरचे आपण कंबाईन फॅक्टर घेऊ. 2ने डिवाईड करता येईल. 2ने डिवाईड केलं तर याचे हाफ होतील 8 आणि याचे हाफ होतील याचे 16, याचे 8. 2ने डिवाईड करू 8 होईल आणि 4 होईल. 2ने डिवाईड केल्यानंतर येथे 4 होतील, येथे 2 होतील. 2ने डिवाईड केल्यानंतर येथे 2 होतील आणि येथे 1 होईल. आता मग एस सी एफ किती येईल? पूर्ण या साईडचा मल्टिपल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इक्वल टू 16 आला 16. आणि एल सी एम या साईडचे नंबर इंटू या साईडचे नंबर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 32. एल सी एम 32 आलेला आहे. 16च्या मल्टिपलमध्ये 32 असल्यामुळं एल सी एम आपला 32 आला आणि एस सी एफ 16 आलेला आहे. नेक्स्ट हे तिन्ही नंबरचे आपण कंबाईन फॅक्टर घेऊ. 17, 102 आणि 170. हे तिन्ही नंबर 17च्या मल्टिपलमध्ये आहेत, म्हणजे 17च्या पाड्यामध्ये किंवा 17च्या टेबलमध्ये आहेत. म्हणून 17ने आपण डायरेक्ट डिव्हिजन करू. 17ने 17 17 सख 102 आणि 10ने डिवाईड होईल. आता ह्या दोन्ही नंबरला आपणास कशाने डिवाईड करता येईल? 2ने डिवाईड करू. 1 हे असेच ठेवायचं. 3 आणि 5 येईल. हे तिन्ही नंबर कोणत्याच मल्टिपलमध्ये नाहीत किंवा हे 2 नंबर पण नाहीत. त्यामुळे इथे आपण प्रोसेस एंड करू आणि एस सी एफ येईल आपला. एस सी एफ यावेळेस 17 इंटू 2 येणार नाही. कशामुळे? कारण 17 घेतला होता त्यावेळेस तिन्ही संख्येला आपण डिवाईड केलं होतं 17 आणि 2 ज्यावेळेस घेतला त्यावेळेस या संख्येला 1ला आपण डिवाईड केलेलं नाही. 1 ॲज इट इज घेतलेला आहे. म्हणजे ज्या प्रत्येक वेळेस आपण जर डिवाईड केलं तर तीच संख्या कॉमन आहे. म्हणजे 17 तिन्ही संख्येला कॉमन होती म्हणून 17 एस सी एफ होईल. आता 2 नाही आहे त्यामुळे एस सी एफ आपला 17 येईल. पण एल सी एम इक्वल टू 17 इंटू 2. एल सी एमसाठी हे सर्व नंबर येतील इंटू 3 इंटू 5. आता हा मल्टिपल 5 3 15 15 30 आणि 30 गुणिले 17 17 3 51 510. एल सी एम हा येईल. नेक्स्ट येथे 23 आणि 69 23च्या मल्टिपलमध्ये आहेत. म्हणजे आपला एस सी एफ याचा 23 होईल आणि एल सी एम होईल 69. तरी आपण कॅल्क्युलेट करू. 23 याचे जर आपण फॅक्टर घेतले तर 23च होतील आणि 69चे असे घेतले 3ने डिवाईड करता येईल आणि 23ला 23च.
मग SCF किती होईल? SCF कॉमन फॅक्टर म्हणजे 23चे फॅक्टर आले ते आपले 23 एकच फॅक्टर आहे आणि 69चे आले होते 3 × 23. SCFसाठी कॉमन घ्यावं लागतील 23 म्हणजे 23 SCF येईल आणि LCM इक्वल टू हे कॉमन 23 आणि इंटू हे 3 म्हणजे LCM येईल 69. SCF 23 आणि LCM 69 कारण 69 हा नंबर 23च्या मल्टिपलमध्ये आहे किंवा आपण कंबाईन जरी फॅक्टर घेतले असते तरी त्याच पद्धतीने आलं असतं. येथे 23ने डिवाइड केलं 1 आणि 3 म्हणजे SCF 23 आणि LCM 23 × 3 म्हणजे 69. नेक्स्ट 21, 49, 84 आपण फॅक्टर घेऊ कंबाईन फॅक्टर 21, 49 आणि 84. तिन्ही नंबर जर ऑब्झर्व केले आपण तर 7ने आपल्याला डिवाइड करता येईल. 7ने 7 × 1 21, 7 7 49, 7 1 7 1 राहील आणि 7 2 14. आता 2 नंबरला आपणास डिवाइड करता येईल 3ने त्यामुळे आपण 3ने डिवाइड करू. 7ला करत नाही आहे म्हणून 7 ॲज इट इज आणि 3 चौक 12. आता SCF किती येईल? SCF म्हणजे तिन्ही नंबरमध्ये कॉमन आपण 7 घेतला होता म्हणून SCF 7 × 3 घेता येणार नाही कारण 3 आपण या नंबरसाठी घेतला नव्हता, फक्त या 2 नंबरला डिवाइड केलं आहे, तिन्ही नंबरला केलं नाही म्हणून तिघामध्ये 3 कॉमन नव्हता त्यामुळे 3 नाही घेता येणार. मग SCF 7च राहील आणि LCMसाठी 7 × 3 × 7 आणि × 4 येईल. हे जर मल्टिप्लिकेशन केलं आपण 7 × 21, 7 × 28 × 3 × 7 म्हणजे 588. नेक्स्ट फाइंड LCM. येथे फक्त आपणास LCM काढायचा आहे, SCF नाही काढायचा. LCM काढण्यासाठी आपण फॅक्टर घेऊ. 36चे फॅक्टर घेतले 2ने डिवाइड करता येईल. येथे 2ने डिवाइड करता येईल 9, 9ला 3ने, 3ला 3ने. तसेच 42चे आपण फॅक्टर घेऊ 2ने डिवाइड करता येईल 21, 3ने 7 आणि 7ला 7 म्हणजे 36चे फॅक्टर आले आपले 2 × 2 × 3 × 3 आणि 42चे आलेत 2 × 3 × 7. LCM काढायचा फक्त SCF नाही. LCM कॉमन घेऊ आपण 3 × 3 म्हणजे 1 3 आणि बाकी उरलेले सर्व 2 पण कॉमन आहे. हा 2 × 3 × 7 2 × 3 × 7. हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण 3 2 6 6 2 12 32 36 × 60 36 × 7 36 × 7 252. नेक्स्ट 15, 25, 30 कंबाईन फॅक्टर घेऊ 15, 25, 30. तिन्ही नंबरला आपणास 5ने डिवाइड करता येईल. ह्या 2 नंबरला 3ने डिवाइड करता येईल. 5ला
ॲज इट इज. आणि आता LCMच काढायचा आपणास. LCM हे नंबर्स इंटू हे नंबर्स 5 इंटू 3 इंटू 5 इंटू 2 5 × 15 15 × 75 75 × 100 150. नेक्स्ट 18 42 48 कंबाईन फॅक्टर घेऊ. 18 42 अँड 48 2 ने डिवाइड करू शकतो तिन्ही नंबरला आपण. आणि हे 2 2 4 2 चौक 8. तिन्ही नंबरला 3 ने डिवाइड करता येईल. 3 3 9 3 7 21 3 8 24. आता एंड करू. इथे आपण LCMच काढायचा. LCM इक्वल टू हे नंबर्स इंटू हे नंबर्स 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 7 इंटू 8 इक्वल टू 3 2 6 7 18 18 7 126 126 इंटू 8 8 43 8 20 2 8 2 2 1008 1008. LCM येईल आपला 1008. नेक्स्ट 4 12 आणि 20 कंबाईन फॅक्टर घेऊ. 4 12 20 तिन्ही नंबरला आपणास 2 ने डिवाइड करता येईल. 2 2 4 2 2 12 आणि 20. तिन्ही नंबरला 2 ने डिवाइड करता येईल. 2 1 2 2 6 2 5 10. LCM इक्वल टू हे नंबर्स इंटू हे नंबर्स 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 5 1 15 15 30 30 2 60. ओके. नेक्स्ट आतापर्यंत आपण 3 नंबरचा LCM काढलेला आहे. येथे 4 नंबर दिलेले आहेत. तर चारही नंबर आपण कंबाईन फॅक्टर काढण्यासाठी लिहून घेऊ. ह्या चारही नंबरला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने डिवाइड केलं म्हणजे हाफ होतील. 12 20 40 आणि 60. 2 ने अजून डिवाइड करता येईल. याचे हाफ होतील. 6 10 20 30. 2 ने डिवाइड करू तर 3 5 10 आणि 15. 3 नंबरला आपणास 5 ने डिवाइड करता येईल. 5 3ला ॲज इट इज राहू देऊ. 5 2 10 आणि 5 3 15. आता ह्या 2 नंबरला 3 ने डिवाइड करू शकतो. 1 1 ॲज इट इज 2 ॲज इट इज 3ला डिवाइड करायचं आहे म्हणून 1. LCM 9 LCM इक्वल टू या साईडचे नंबर्स इंटू या साईडचे नंबर्स 1 2 3 2 टाइम्स 3 टाइम्स 2 इंटू 5 इंटू 3 1 काही मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायची गरज नाही इंटू 2 म्हणजे 3 2 6 6 5 30 30 2 60 60 2 120 120 2 240. LCM येईल आपला 240. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.